चला, सो आपण इथे येऊन थांबलो होतो काल. काल म्हणजे आजच. उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया इथून आपल्याला सुरू करायचं आहे. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन. तर नाव जर तुम्ही हे जी नावं बघितली, तर ही नावं तुमच्यासाठी काही नवीन नाहीयेत. उष्माग्राही ज्या अभिक्रियेमध्ये उष्मा ग्रहण केलं जातं, त्याला म्हणतात उष्माग्राही एंडोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. आणि उष्मादायी म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये उष्मा बाहेर टाकला जातो, त्याला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. तर असे 2 प्रकार आहेत. तर कोणकोणते तुम्हाला पुढे कळेलच बघा. तर विविध प्रक्रिया व अभिक्रियांमध्ये उष्णतेचे आदान-प्रदान होते. एकदा उष्णता घेतली जाते किंवा उष्णता बाहेर सोडली जाते. तर यावरून अभिक्रियांचे 2 प्रकार असतात. एक तर उष्मादायी आणि उष्माग्राही. बरोबर? आता जर तुम्ही काही विचार केला, बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे, हे जेव्हा बदल आहेत ते घडून येताना काय होतं, बाहेरील उष्णता वापरली जाते. लक्षात घ्या, बाहेरील उष्णता वापरली जाते. उष्णता खेचून घेतली जाते, उष्णता ग्रहण केली जाते. त्याला म्हणतात उष्माग्राही. कोणती अभिक्रिया म्हणतात त्याला? उष्माग्राही. तर जर दुसरं उदाहरण आहे पाण्यापासून बर्फ तयार होणे किंवा सोडियम क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे. यामध्ये काय होतं यामध्ये काय होतं, उष्णता बाहेर फेकली जाते. उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे याला म्हणतात उष्मादायी प्रक्रिया. काय म्हणतात त्याला? उष्मादायी प्रक्रिया असे म्हटलं जातं. बरोबर? सहज सल्फ्युरिक आम्ल. एक मिनिट. ठीक आहे. तर या तुम्ही गोष्टी 2 लक्ष ठेवायच्या. उष्मादायी आणि उष्माग्राही म्हणजे काय? बरोबर? परत सांगतो बघा, रिपीट करतोय मुलांसाठी. सो व्हॉट इज एंडोथर्मिक रिएक्शन and एक्झोथर्मिक रिएक्शन? सो हीट इज absorbed or given away. लक्ष द्या. हीट इज absorbed endothermic. Heat is given out exothermic in the process of the reaction and the reactions are classified as endothermic or exo. Endo means आतमध्ये घेणे, exo means बाहेर सोडणे. Now, what are the examples? See, heat from the outside is absorbed. लक्षात द्या. एंडोथर्मिक मध्ये काय होतं? Heat from the outside is absorb करून घेतं ते. Then it is known as during some physical changes. Example, melting of ice, dissolution of potassium nitrate in water. Therefore, these are known as endothermic reaction. याला काय म्हणतात? एंडोथर्मिक रिएक्शन बिकॉज द हीट इज absorbed. ऑन द अदर हँड हीट इज गिवन आउट ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. कोणकोणते बघा? हीट इज गिवन आउट, हीट बाहेर फेकली जाते. So in this way, for example, the formation of ice from water, dissolution of sodium hydroxide in water, and these reactions are known as exothermic reaction. याला काय म्हणतात? एक्झोथर्मिक रिएक्शन. समजतंय? सोपं आहे आणि नवीन शब्द नाहीये, ते तुम्ही शिकलेले आहात. आता यात तुम्हाला काय दिलंय पुढे? अभिक्रिया. ठीक आहे. आता या अभिक्रिया लिहायच्या कशा बघा. बाकी जे इम्पॉर्टंट तेवढं सांगतो तुम्हाला मी. तर हे लक्ष द्या. कॅल्शियम कार्बोनेट आहे. त्याला उष्णता त्याने ग्रहण केली बघा. ही ग्रहण केली उष्णता. म्हणून आपण कुठे घेतली ती अभिक्रिया कारखान्यामध्ये घेतली, डाव्या बाजूला घेतली. म्हणून याला म्हटलं उष्माग्राही अभिक्रिया. कोणतं म्हटलं? उष्माग्राही अभिक्रिया. कारण उष्ण याने ग्रहण केलेली आहे. म्हणून उष्णता तुम्ही कुठे लिहिली? अभिक्रिया कारखान्यामध्ये लिहिलेली आहे. डाव्या बाजूला लिहिलेली आहे समीकरणाची. आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी जर एकत्र आलं तर तुम्हाला कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळतं प्लस उष्णता. जर उष्णता तुमची इथे आहे, कुठे आहे? उत्पादितांमध्ये. कुठे आहे? उत्पादितांमध्ये आहे, उजव्या बाजूला आहे. तर अशा वेळेस काय होतं? उष्मा बाहेर सोडली जाते. त्याला म्हणतात उष्मादायी अभिक्रिया. काय म्हणतात? उष्मादायी अभिक्रिया. कळलं? म्हणजे जेव्हा उष्माग्राही अभिक्रिया असेल, जर तुम्हाला विचारलं ओळखण्यासाठी, तर एवढं लक्षात ठेवा, जर उष्णता ही तुमची अभिक्रिया कारखान्यामध्ये असेल, तर त्याला काय म्हणतात? उष्माग्राही. आणि जर उष्णता तुमची कुठे असेल? उत्पादितांमध्ये असेल, तर त्याला काय म्हणतात? उष्मादायी अभिक्रिया. उष्मादायी आणि उष्माग्राही. कळलं? परत रिपीट करतो बघा. सी हाऊ टू राइट द इक्वेशंस. ठीक आहे. सो एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन्स हाऊ टू राइट. सी so calcium carbonate plus heat बघा, heat is written in the reactants, it is written in the reactant, it is known as endothermic reaction, it is known as endothermic reaction. But whenever heat is written here कुठे? in the products, then it is known as exothermic reaction. समजला डिफरन्स? कळाला? गेटिंग डिफरन्स? कळाला तुम्हाला? कधी विचारलं तर यू शुड नो द डिफरन्स. समजतंय? सोपं आहे. पुढे तुम्हाला दिलंय रासायनिक अभिक्रियेचा दर कशावर अवलंबून असतो? रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डिपेंडंट अपॉन व्हॉट? ठीक आहे. आता का होतं असं होतं? तर काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे. जसं स्वयंपाकाचा गॅस पेटवता तो जळू लागतो. लोखंडी वस्तू गंजणे, गॅस पेटू लागतो. त्याचबरोबर खडकांचे अपक्षीणन होऊन माती तयार होते. त्याचबरोबर ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत यीस्ट मिळालं अल्कोहोल तयार होते. त्याचबरोबर परीक्षणामध्ये विरम अम्लामध्ये खाण्याचा टाकला बुडबुडे निर्माण होतात. तर या ज्या काही क्रिया आहेत, जसं बेरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिसळलं पांढरा औषध तयार होतो. तर या ज्या क्रिया आहेत ना, या क्रिया बघा. या क्रिया आता काय होतात? काही काही अभिक्रिया थोड्या वेळात पूर्ण होतात. काही जलद गतीने घडतात.
बरोबर. म्हणजे ज्यावेळेस काय करतात, तर काहींना पूर्ण होण्याला वेळ लागतो. आता लोखंड गंजतो. एका दिवसात लोखंड गंजतं का? नाही. थोडा वेळ लागतो. म्हणजेच त्या मंद गतीने घडतात. काय होतात मंद गतीने घडतात. याचा अर्थ काय? तर भिन्न अभिक्रियांचा दर कसा असतो? भिन्न असतो. भिन्न अभिक्रियांचा दर भिन्न असतो. काही रिएक्शन्स फास्ट होतात, पटकन होतात. काहींना वेळ लागतो, काहींना आणखी वेळ लागतो. बरोबर. जसं आता आपण जर आपल्या बुद्धीचा विचार केला, तर आपल्या सगळ्यांची बुद्धी सारखी आहे का? नाहीये. बरोबर. काही मुलांना पटकन कळतो, काहींना थोड्या उशिराने कळतो, काहींना खूप उशिराने कळतो. बरोबर असं पण असतं. काहींना कळतच नाही. ती पण एक गोष्ट वेगळी आहे. सो देअर आर सम रिएक्शन दॅट इज कुकिंग द गॅस कुकिंग cooking gas starts cooking gas starts cooking gas starts burning on ignition. Iron article undergoes rusting. Then erosion of rock takes place to form soil. Then fourth one, alcohol is formed on mixing yeast in a glucose solution after under proper condition. Then effervescence म्हणजे बुडबुडे लक्षात घ्या. Effervescence चा अर्थ काय होतो? बुडबुडे is formed on addition of baking soda into the test tube containing dilute acid किंवा a white precipitate is formed on adding dilute sulfuric acid to barium chloride solution. In this case, what happens? The rate of reaction is different. लक्षात घ्या. The rate of reaction इथे लक्षात घ्या. सगळ्यात last. The rate of reaction is different for each reaction. प्रत्येकाचा रेट हा असतो डिफरंट असतो. And there are some factors on which this rate of reaction is dependent. काही फॅक्टर्स असे आहेत त्याच्यावर हे अवलंबून असतं. आता कोणकोणते फॅक्टर असतात बघा तर काही उदाहरण पण तुम्हाला दिली बघा. बघा, एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दरांनी घडू शकते. बरं, उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनायला खूप वेळ लागतो. परंतु जर उन्हाळ्यात जर उच्च तापमानात दुधाचे दही बनवण्याच्या प्रक्रियेचा दर वाढतो. म्हणजे उन्हाळ्यात दही पटकन होतं, पण हिवाळ्यात दही पटकन होत नाही. तर यामध्ये काय होतं फरक कोणता पडला? तापमानाचा फरक पडला. बरोबर? तापमानाचा फरक पडला. तर रासायनिक अभिक्रियाचा दर कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो हे तुम्हाला पाहायचं आहे. पहिलं तुम्हाला आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप. कोणकोणते घटक पाहायचे? पहिलं तुम्हाला सांगायचं आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप. खूप छान आहे. लक्ष देऊन ऐका. तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थित. गडबड करू नका. घाई करू नका. जायची, यायची, बसायची. तर बघा, तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना, आता 8 जण आपण आहोत. मगाशी 13-15 जण होती आपली. एनिवेज काही प्रॉब्लेम नाही. चला. एक सेकंद मेसेज टाकून देऊ आपण. आले तर आले पोरं. हं. तर पहिलं तुम्हाला घ्यायचं आहे द फॅक्टर्स रासायनिक अभिक्रियेच्या रासायनिक अभिक्रियेच्या एक सेकंड हां. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स. फर्स्ट फॅक्टर तुम्हाला आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप, नेचर ऑफ द रिएक्टन्स. रिएक्टन्स कुठे असतात? लेफ्ट हँड साइड ऑफ द रिएक्शन. आता याच्यामध्ये तुम्ही विचार केला तर काय बघा तुम्हाला स्वरूप तुम्हाला विचारलेलं आहे. अभिक्रिया स्वरूप म्हणजे नेचर. जर तुम्ही अॅल्युमिनियम आणि जस्त म्हणजे झिंक या धातूंची तुम्ही विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली आणि त्याचबरोबर जर तुम्ही त्याची सहत बघा अभिक्रिया स्वरूप बघा तुम्हाला काय जर तुम्ही यांची अभिक्रिया केली कोणाची अॅल्युमिनियम आणि झिंक लक्षात घ्या अॅल्युमिनियम आणि झिंक जर याची तुम्ही विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर तुम्हाला काय मिळतो हायड्रोजन वायू मिळतो कोणता वायू मिळतो हायड्रोजन ठीक आहे हायड्रोजन वायू मिळतो परंतु झिंक धातूच्या तुलनेत अॅल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया कशी होते जलद होते कशी होते जलद होते म्हणजेच काय तर या अभिक्रियेच्या दरातील फरकाला धातूचे स्वरूपीय कारण कारण काय अॅल्युमिनियम हा झिंक पेक्षा कसा असतो जास्त अभिक्रियाशील लक्षात ठेवा अॅल्युमिनियम हा झिंक पेक्षा कसा आहे जास्त अभिक्रियाशील आहे तो जास्त रिएक्टिव्ह आहे कसा आहे जास्त तो रिएक्टिव्ह आहे म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर जेव्हा अभिक्रिया होते त्यावेळेस अॅल्युमिनियम पटकन रिॲक्ट करतो आणि झिंकला का थोडासा वेळ लागतो समजलं म्हणजे जास्त दर कोणाचा आहे अॅल्युमिनियमचा म्हणजे याचा अर्थ काय तर धातूंची अभिक्रियाशीलता यासाठी महत्वाची आहे धातूंची अभिक्रियाशीलता बरोबर परत सांगतो परत रिपीट करतो अभिक्रियाकारकांचे स्वरूप सी the factors the factors first factor is the nature of the reactant so if you see there are two metals given to you one is aluminum another is zinc one is aluminum another is zinc okay when you react when there is a reaction of aluminum as well as zinc with the hydrochloric acid कसं आहे dilute okay viral dilute
So what will happen? You get hydrogen. You get the hydrogen gas. Hydrogen gas formation होतं. But what happens? The nature of metal, the nature of metal is responsible for the difference. Which difference? Because the reaction is faster. कोणती reaction faster होते? Aluminum ची reaction faster होते than the zinc. Zinc ची reaction थोडी faster होत नाही, तेवढी aluminum ची reaction faster होते. This is because of the nature of metal. Nature of metal. Because काय बघा इथे तुम्हाला वेगळ्या कलरने दाखवतो. Because here Al, aluminum is more reactive than zinc. लक्षात घ्या, aluminum is more reactive than zinc. Aluminum is more reactive than zinc. कळलं? ठीक आहे. Therefore, this is the reactivity of metals. This is the reactivity of metals. समजलं पाहिजे तुम्हाला? अं, एकच रिएक्शन इज सेम, परंतु अल्युमिनियम आणि झिंक दोन्ही रिएक्शन सेम झाली, परंतु अल्युमिनियमची रिएक्शन वेगळी, झिंकची वेगळी. जर तुम्हाला सगळ्यांमध्ये तुम्ही जर जवळजवळ इथे 8 मुलं बसलेली आहात, म्हणजे जास्त असेल तुमची, तर प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. बरोबर? अभ्यास तेवढा, शिकवणं तेवढं, उद्या 10वीचा रिझल्ट लागेल. सगळं काही सेम राहतं, बट स्टील काही मुलांना जास्त मार्क पडतात, काही कमी मार्क पडतात. तो डिफरन्स आहेच. एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. ठीक आहे? एक सेकंड. ओके. सो फर्स्ट झालं आपलं. दुसरं अभिकारकांच्या कणांचा आकार. दुसरी काय अट आहे तुम्हाला? अभिकारकांच्या कणांचा आकार. साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स. कणांचा आकार पण महत्वाचा आहे. साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टन्स. साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स. ठीक आहे. आता याचं काय महत्वाचं बघा तर, ठीक आहे बघा. डायरेक्ट तुम्हाला सांगतो की शहाबादी फरशी म्हणजे आपल्या घरात आता या फरशा सहसा पाहायला मिळत नाही आपल्याला. पण अजूनही बघा काही काही अशी जुनी घरं असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या काही अशा वेगळ्या अशा गोल-गोल चट्ट्या, अशा वेगळ्या ज्या जुन्या फरशा पाहता त्या शहाबादी फरशी असतात. ओके. तर या शहाबादी फरशीच्या तुकड्यांबरोबर जर तुम्ही कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे हळू तयार होतात आणि ते हळू भुकटीबरोबर जलद तयार होतात. म्हणजेच काय? तर अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. जेवढे कण बारीक असतात तेवढी रिएक्शन पटकन होते. बरोबर? रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर कसा असतो? जास्त असतो. साधी जर आणखी उदाहरण तुम्हाला घ्यायचं असेल तर साखर घ्या. बरोबर? जाड साखर विरघळायला वेळ लागतो. बारीक साखर पटकन विरघळते आणि पिठी साखर लगेच विरघळते. बरोबर की नाही? हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे काही वेगळं असं नाहीये. परत रिपीट करतो बघा. सेकंड इज द साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ reactant. Size of the particles of the size of the particles size of the particles of the reactants. ठीक आहे. So what is given here? The rate of reaction. लक्षात, the rate of reaction depends upon the size of the particles of the reactants taking part in the reaction. Smaller the size, एवढी size smaller असेल, smaller the size of the reactant particles, higher is the rate of reaction. Rate of reaction कसा असतो? Higher असतो. समजलं? ठीक आहे. रेट ऑफ रिएक्शन कसा असतो तुमचा? हायर असतो. ओके गाईस, जस्ट अ मिनिट. चलो, समजलंय? पुढे जाऊया. हिअर थर्ड आहे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. अभिकारकांची संहती. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स म्हणजे अभिकारकांची संहती. म्हणजे काय? तर विरल आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड जर घेतलं तर दोघांचा नक्कीच परिणाम कसा होणार? वेगळा होणार आहे. विरल आणि डायरेक्ट सल्फ्युरिक ऍसिड जर घेतला, विरल आणि सहज हायड्रोक्लोरिक ऍसिड जर तुम्ही घेतलं आणि कॅल्शियम कार्बोनेटची भुकटी घेतली तर तुम्हाला फरक कळेल. कारण काय? तर विरल जर घेतलं, विरल म्हणजे काय? तर तेवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं त्याच्यामध्ये, ते थोडं सहज नसतं. याची अभिक्रिया मंदपणे होते. बरोबर? आणि CaCO2 काय होतो? CaCO3 हळू नाहीसा होतो आणि कार्बन डायऑक्साईड हळू मुक्त होतो. जर तुम्ही कार्बन सहज घेतलं म्हणजे कॉन्सन्ट्रेट घेतलं तर अभिक्रिया कशी होते? जलद गतीने होते आणि कॅल्शियम कार्बोनेट लवकर कसा होतो? नाहीसा होत असतो. बरोबर? म्हणजेच काय? तर सहज अम्लाबरोबरची अभिक्रिया विरल अम्लापेक्षा जलद होते. म्हणजेच अभिक्रियेचा दर हा अभिकारकांच्या सहतीच्या प्रमाणात बदलत असतो. जेवढं सहन घेणार तेवढी अभिक्रिया कशी होणार तुमची? पटकन होणार. तेवढी अभिक्रिया कशी होणार? पटकन होणार. ठीक आहे? बघा. काय दिलं तुमचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टन्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टन्स. इफ यू टेक डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl, HCl मीन्स हायड्रोक्लोरिक ऍसिड, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड. सो डायल्यूटचा अर्थ काय होतो? की ऍसिड असतं ते खूप कॉन्सन्ट्रेट असतं. त्याच्यामध्ये थोडं थोडं हे टाकतात. डिस्टिल वॉटर ऍड करून त्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी करतात. त्याला सहज करत असतात. बरोबर? सॉरी, विरल करत असतात. विथ कॅल्शियम कार्बोनेट जर पावडर तुम्ही घेतली, सो व्हॉट विल हॅपन? डायल्यूट HCl रिएक्ट स्लोली. लक्षात घ्या. डायल्यूट HCl कसा होतो? इट विल रिएक्ट स्लोली विथ कॅल्शियम कार्बोनेट अँड thereby calcium carbonate disappears slowly and carbon dioxide also liberates slowly. हळूहळू रिएक्शन होते.
पण जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलं, रिएक्शन फास्ट होते, रॅपिडली होते आणि कॅल्शियम कार्बोनेट पटकन काय होतं डिसअपिअर होतो आणि CO2 त्याचा फास्ट तयार होतो. दॅट मीन्स दॅट मीन्स काय? That means concentrated acid reacts faster than dilute acid, which means the rate of reaction is proportional to the concentration of reactants. लक्षात ठेवा. Rate of reaction is proportional to the concentration of reactants. समजलं? Rate of reaction is proportional to the rate of concentration of reactants. ओके. पुढे काय बघा तुम्हाला अभिक्रियेचे तापमान बघा काय आहे तुम्हाला अभिक्रियेचे तापमान. ठीक आहे. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. काही काही रिएक्शन असे असतात ना की तापमान वाढवलं की ते रिएक्शन फास्ट होतात, पटकन होतात. हम्म. तर तापवल्यामुळे काय होतं अभिक्रियेचा दर वाढून कार्बन डायऑक्साईडचे उत्पादन वाढले. कोणतं आधीचे उदाहरण आहे ना ते समोर वरचं उदाहरण ते. म्हणजे काय तर अभिक्रियाचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढले की अभिक्रियेचा दर सुद्धा वाढत असतो. लक्षात ठेवा. काय वाढतं तुम्हाला? तापमान वाढले, टेम्परेचर जर वाढलं तर काय होतं तुमचा अभिक्रियेचा दर सुद्धा वाढत जातो. समजलं? तापमान वाढलं, टेम्परेचर वाढलं. ओके. सो द टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. ठीक आहे. व्हॉट यू लर्न द रेट ऑफ रिएक्शन. लक्ष द्या. काय लिहिलं तुम्ही? The rate of reaction increases on increasing the temperature. The rate of reaction increases on increasing the temperature. If you increase the temperature, then there is a increase in the rate of reaction. समजलं? Rate of reaction ची रिएक्शन फास्ट होते. चला पुढे. नाव उत्प्रेरक म्हणजे काय? कॅटलिस्ट. उत्प्रेरक म्हणजे काय? कॅटलिस्ट. मी तुम्हाला काल सांगितलं होतं कॅटलिस्ट म्हणजे कोणता पदार्थ असतो. कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ किंवा त्याला उत्प्रेरक म्हणतात की ज्यामुळे ज्यामुळे जो स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. बरोबर? जो अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण त्यामुळे काय होतं की अभिक्रियेचा दर बदलतो. म्हणजे वाढतो ॲक्चुअली. बघा काय दिलं तुम्हाला? उत्प्रेरक म्हणजे काय? तर ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही. तो पदार्थ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी होत नाही. त्याला म्हणतात उत्प्रेरक. काय म्हणतात त्याला? उत्प्रेरक. समजलं? त्याला काय म्हणतात? उत्प्रेरक म्हणतात. म्हणजे काही जी रिएक्शन आहे, काय दिलं तुम्हाला? पोटॅशियम क्लोरेट. बघा. हे पोटॅशियम क्लोरेट आहे. याला काय केलं त्यांनी? उष्णता दिली. याला काय दिलं तुम्ही? उष्णता दिलेली आहे. बरोबर याला तापवलंय. या तापल्यामुळे काय झालं? KCl तयार झालं आणि ऑक्सिजन तयार झालं. KCl तयार ऑक्सिजन तयार झालं. पण यामध्ये मॅंगनीज ऑक्साईड MnO2 बरोबर MnO2 मध्ये जर अभिक्रिया घडून आली, तर काय होतं? ही पटकन होते. बरोबर म्हणजे इथे आपण जर MnO2 घेतलं, MnO2 या ठिकाणी उत्प्रेरक, तर ही अभिक्रिया कशी होते? फास्ट होते, पटकन होते. समजलं? समजतंय का? तर आता कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक. तो कुठल्याही प्रकारे अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. लक्षात घ्या. टेम्परेचर झालं. सो व्हॉट इज अ कॅटलिस्ट? कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स. लक्षात घ्या. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स okay in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called as a catalyst. Is called as a catalyst. It does not cause any. तर बघा रिएक्शनला काय होतं? फक्त रिएक्शन फास्ट होते. गेटिंग? इथे कोणतं आहे? MnO2. बघा. When KCl is heated, it gives KClO3. Potassium chlorate is heated, it gives KCl plus oxygen is liberated. But if we take magnesium dioxide, sorry, manganese dioxide MnO2, मग रिएक्शन काय होतंय? गॅस काय होतं? फास्ट होतं, रॅपिड होतं. ओके. रॅपिडली प्रोसेस होत असते. समजतंय तुम्हाला? गुड. एक सेकंड हा. नाही. थांब 2 मिनिटं जरा. जा ना जा. काय झालं? एक सेकंड हा. हां. या पण काही गोष्टी आपण वाचून घेऊया सोप्या आहेत. 2 मिनिटं. त्यानंतर तुमचं ऑक्सिडेशन आणि काय आहे पुढे बघा. ऑक्सिडेशन वगैरे आहे. माझ्या मते एक सेकंड हां. अजून 2 लेसनमध्ये तुमचं होऊन जाईल हे. ठीक आहे. आता शेवटचा तुमचा एक तेवढा एक पॅसेज घेतो आणि थांबून जातो इथे. हं. हा एक शेवटचा पॅसेज घेऊन थांबूया इथे. अरे कुठे गेलो आपण? वर आलो, मागे आलो. ठीक आहे. बघा काय दिलं तुम्हाला? प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. दुसरं, काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही कशा असतात? मंद असतात. बरोबर? काही अभिक्रिया शीघ्र असतात, काही कशा असतात? मंद असतात. तिसरं, तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्यामधील अभिक्रिया कशी असते? तात्काळ होते, खूप रॅपिड होत असते. चौथं, आपल्या शरीरामध्ये विकर एन्झाइम्स जैव रासायनिक अभिक्रियांचा दर ठरवतात व शरीराच्या तापमानाला सुद्धा तापमानालाच त्या गुणवतात. आपल्या शरीराचं तापमान किती आहे? तुम्ही पाठवून द्या मला ग्रुपमध्ये आन्सर. शरीराचं तापमान किती आहे? 37°C. आन्सर. नाशवंत खाद्यपदार्थ शीत कपाटात जास्त वेळ टिकतात. माहिती तुम्हाला शीत कपाट म्हणजे रेफ्रिजरेटर. खाद्यपदार्थाच्या विघटनाचा दर तापमानामुळे काय होतो? कमी होत असतो. बरोबर की नाही?
6वं पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. लक्षात ठेवा. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. 7वं जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. पुढे 8वं अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा असा आहे, की पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. हे तुम्ही शिकलेले आहात. बोल काय झालं? आदित्य सोनवणे आवाज बंद ठेव. हा थर कमी होणे किंवा टिकून राहणे ही प्रक्रिया साधारणतः ओझोन रेणूच्या लक्षात घ्या ओझोन रेणूच्या निर्मितीच्या म्हणजे O3 ओझोन म्हणजे काय O3 निर्मितीच्या व नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असतो. जेवढा O3 जास्त आहे तेवढा तो जो लेयर असतो ओझोनचा किंवा थर असतो तो त्या ठिकाणी राहतो. नाहीतर तो काय होतो थर नष्ट होण्याची मार्गावर असतो. ठीक आहे. चला शेवटचा पाठ आपण घेऊया आता इथे. काय बघा. आवाज बंद ठेवायचा आहे. कोणाचा आवाज चालू आहे? म्यूट युअर साउंड. So one or more chemical reaction take place. One or more chemical reaction take place during every chemical change. Second, some chemical reactions occur at fast speed, whereas some occur at slow. Third one, strong acid and strong base react instantaneously. लगेच reaction त्यांची. In our body, enzyme increase the rate of physiological reactions. फिफ्थ वन पेरिशेबल फूडस्टफ्स गेट प्रिझर्व्ड लॉंगर इन रेफ्रिजरेटर. तुम्हाला माहिती आहे आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये आपण गोष्टी ठेवतो. काय ठेवतो आपण? भाज्या ठेवतो, फळं ठेवतो, दूध ठेवतो. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूडस्टफ गेट्स लोवर्ड. ओके, इट गेट्स लोवर्ड ड्यू टू लो टेम्परेचर अँड इट्स इज अँड फ्रेशनेस इज मेंटेन. त्यामुळे ताज्याच राहतात ते. इव्हन भाजी पण चांगली राहते त्याच्या ठिकाणी. व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रॅदर दॅन ऑन वॉटर. Seven, the chemical reactions are profitable in the chemical factories if their rate is fast. बरोबर की नाही? प्रॉफिट कधी मिळणार जर एखादी रिएक्शन फास्ट होईल एखाद्या कंपनीमध्ये. रिएक्शन फास्ट झाली त्याला पटकन प्रोडक्शन मिळणार. प्रोडक्शन मिळालं की तो काय होणार कमी वेळामध्ये जास्त प्रोडक्शन घेणार. गेटिंग त्यामुळे प्रॉफिट मिळणार त्याला. देन 8 पॉइंट इज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू. अँड द लास्ट वन इज द ओझोन लेअर ऑफ इन द अर्थ ॲटमॉस्फिअर. कुठे असतो? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. Protects the life on the earth from from the ultraviolet radiations of the sun. The process of depletion of maintenance of this layer depends on the production of or destruction of ozone molecule. Ozone is what? O3. Ozone म्हणजे काय? O3. Ozone is O3 आणि O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. लक्षात ठेवायचं आहे. Ozone is O2 सॉरी ओझोन इज O3 and O2 is ऑक्सिजन. समजतंय? ठीक आहे. म्हणजे आज आपण बऱ्यापैकी चांगला अभ्यास केलेला आहे. दररोज असा अभ्यास केला तर तुम्ही चांगले मार्क नक्कीच पाडाल.